अगं आज क्लासला सुट्टी आहे, झोपू दे मला. संकेत, अरे क्लासला जायला नाही उठवत मी. उठून बस, उठ दे. अगं अरे दादा किती झोपायचं असतं रे तुला. आई मी काय दररोज झोपतोय. अगं आज सुट्टी होती म्हणून. संकेत, अरे दिवाळीचा सण आलाय बाळा. हा आणि काय रे, किती घाण आहे तुझी खोली. असं दिवाळीला घाण ठेवतात का कोणी? अगं आई तुला बाकीच्या खोल्या नाही का झाडायला, माझीच खोली का झाडायची? अरे दादा सगळ्या खोल्या झाडून झाल्यात, फक्त तुझीच राहिली बघ. तू उठ बरं, आपण सगळं चकाचक करून टाकू. ए आधी तुझं तोंड कर चाकाचक. संकेत, तोंड बंद कर आणि उठ बरं लवकर. कर मदत आम्हाला. अगं काय मदत? तुम्हाला तर ना कसला उत्साह नाही बघा दिवाळीचा. तुला सांगते, आम्ही लहान होतो ना तर 15 दिवस आधीच उड्या मारायचो आणि कधी एकदाचे फटाके फोडायचो ना, असं व्हायचं आम्हाला. तू फटाके? मग मी पण लय फटाके फोडायचे. म्हणजे माहेरची परिस्थिती माझी चांगली होती. हा आता इथली आहे जरा बेताची. ए आई माझ्या बापूला काय बोलायचं नाही बरं का. बरं बाबा, काय नाही बोलणार. पण तुम्हाला सांगते, आमचं कुटुंब लय मोठं होतं. म्हणजे मी, माझ्या 2 लहान बहिणी, 3 चुलत भाऊ, असं आमचं कुटुंब होतं. आणि आम्हाला ना लय फटाके मिळायचे आणि आम्ही दिवस आणि रात्र नुसते फटाके जोडवायचो. नवीन कपडे घालायचो, फराळ करायचो, लय मज्जा यायची. होय ग आई, मग मला बी लई फटाके डाळून देशील ना. ए बाई, तसलं काय सांगू नकोस. हा पण एक मात्र आहे, तू जेवढी कामं करशील ना तेवढे तुला फटाके. हा चांगला व्यवहार करतेस की, काय गरज नाही, माझं बापू मला आणून देतील फटाके. असं? आणि मी जर बापूंना सांगितलं तुला फटाके द्यायचे नाही, मग ग काय अगं आई. झालं, लागली रडायला. अगं लहान शेमडी पोरं असंच रडतात. तू लई मोठा झालायस. मग झालोयच की. झालंय की नाही? झालायच की. पण एक सांगू का तुला, तू किती बी मोठा झालास ना तरी माझ्यासाठी लहानच आहेस. म्हणजे अगदी तुला पोर झालं ना तरी सुद्धा. अगं दाद्याला आणि पोरं. संख्याला काय बोलायचं नाही. अगं त्याच्याकडून काम करून घ्यायचंय आपल्याला. अगं आई तू पण तसलीच होय. बरं आता बस झालं, टाकड्या तुझ्या मारणं. उठ आणि कामाला लाग. संख्या, ए संख्या, अरे आवरलं का? आई अगं मंगेन राजा आले वाटतं, मी जरा जाऊन येतो. झाली आता कामं, जा. अगं आलोच. करा पंखा साफ, चढवर. मी मग कोण? चल लवकर आवर. काय अगं आई. उठ, ते बघ तिकडे, कर साफ चांगलं. काय रे करते? ए यार आवरलंस का? काय रे? काय? अरे तू अजून नांगूल नाही सुई केली? अरे आत्ताच उठलोय, त्या आईने उठवलं ना. हा आत्ता उठलंय? बघू जरा डोळं, जरा वर फिरव. का? तुला ताबीब नाही ना? ए! अरे तापला बिपला नाहीस ना तू? नाही तर चल जाधव डॉक्टरकडे जाऊया. एक 80 वाले इंजेक्शन दिलं की तुझं काम ओकेच. काय बोलतोस? चल जाऊया. अरे मला काय नाही झालं, तू उगाच मानाचं काय पण बोलू नकोस बरं का. नक्की ना तुला काय नाही झालं? राजा मी काय म्हणतोय, रोज 6ला उठणार पोरग आज 8ला उठले. ही याचा अर्थ काय होतं र? मला काय माहित? तुला कसं रे माहित असेल? तुझ्या लांबल्या कशाला हीच तुला माहित नाही का? नाही माहित. ए तू आपला जा, हिरीत जाऊन जीव दे. ए नको 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 थांब, ही आपली एक दिवाळी होऊ दे, मग जाऊन मर कुठं मारायचं तिकडे. पण राजा मी काय म्हणतोय, पोर आहे का नाही रातभर जागायची 2च कारण असतात. एक तर रातभर पोर काय का नाही फोन बघत असतोय. पण मी काय म्हणतोय, सांगायकडे तर फोनच नाही. आणि दुसरं असं एक कारण, ही पोरीच्या इशारा जर पोरग झुरत असलं की रातभर जागा असतं. असं काहीतरी झालंय संख्याचं. ए तसं काय नाही, तू असं काय बोलू नकोस बरं का. तसं काय नाही नक्की ना? अरे म्हणजे ते रात्री विचार करत बसलो होतो, मग मार्गच नाही निघाला, मग झोपलो. पण संख्या आपण गेलो गेला का तिच्याकडे बोलायला, पण ती काय बोललीच नाही. त्याची आपली काय चूक? अरे बाबा त्या रागत होत्या, मग त्या तसंच बोलणार ना. ते काय प्रेमाने बोलणार आहे का? अरे संख्या तू आला, देऊ का चापट, सॉरी, काही बोलतो. संख्या तुझं बरोबर आहे. काय बरोबर आहे? तुला काय एकटे लोक का रे? जाऊ दे संख्या, पण आता काय करायचं तूच सांग बघ. अरे बाबा मला माहित असतं तर मी नसतं सांगितलं का.
एक तर ती मधूच विलन बनत चालली. तुला एक सांगू का शे का नाही एका पिक्चर सारखं झालंय बघ. हे बाबा पिक्चर नको आता. ए राजा अरे तू सांगेला तुझं पिक्चर. अरे ऐक तरी 2 मिनिटे लगेच सांगतो बघ. हे बघ एक असती हिरोईन एक असतो हिरो आणि हिरोईन जाती कामाला. मग हिरो राहिला एकटाच घरात. मग त्यांची कामवाली येते. ती काय म्हणते माहितीये का ओ काका अहो भांड्यात साबण संपलाय. मग तो काय म्हणतो माहितीये का थांब जरा देतो. आणि तो जातो साबण घेऊन म्हणतो धरा. काय अरे साबण रे. आणि मग ती काय करते माहितीये का ती म्हणते द्या उघडून. अरे साबण उघडून द्या. आणि ती म्हणते हातात द्या साबण. मग ती असे हात घेते आणि साबण हातावर ठेवते. आणि तेवढ्याची ती हिरोईन. तुला काय वाटतं माहितीये का ह्या दोघांचं काहीतरी हाय. असं झालंय बघ तुझं. हे काय पण बोलू नकोस. आणि कुठून बघतो रे असले पिक्चर. कोण डायरेक्टर कोण आहे त्या पिक्चरचा मला सांग बरं. अरे संख्या आता आहे का नाही गल्ली गल्ली डायरेक्टर झालेत. पण नाव नको सांगायला. पण होय र मी सांगितलं ती पटलं का तुला. अरे काय पटलं. त्या प्राजूजींना पटलं पाहिजे की मला ती मधू नाही आवडत. त्याचा प्रश्न पडलाय मला. पण संख्या मी काय म्हणतोय त्यासाठी आहे का नाही मला एक अजून एक पिक्चर बघितला पाहिजे. ए पास कर तुझं सारखं काय पिक्चर पिक्चर पिक्चर. त्या काय म्हणते ती परिस्थिती काय इथं चाललंय काय तुझं. काय परिस्थिती म्हणून तुला डायरेक्टर आहे का नाही डायलॉगच देत नाही ऐकणार संख्या. संख्या आपण काय करूया माहितीये का जरा टाइम जाऊ दे. एकदा क्लास चालू झाला की आपण बोलूया तिच्याबरोबर. कसं आणि जरा आपण बी जरा शांत बसलं की आपल्याला चूक तरी समजेल आहे का नाही. होय कोणाला कोणाची चूक समजली. मधू तू हिथं. हो तुम्ही असं घाबरलाय का. अरे मला काकूनी बोलवलं म्हणून आले. काय काम आहे का हो काम आहे. जा की मग. जाते पण असा विचार करून काहीच उपयोग होणार नाही. आम्ही कसला विचार करणार आहे. माझ्याबद्दलच की मला कशी तुझ्यापासून लांब करायचं ते. आम्ही काय विचार करतोय तुला कसं माहिती. संख्या मी मधू आहे मधू प्राजू बिजू नाही समजलं ना. तिचं नाव घ्यायचं इथं काय संबंध आहे. तिच्या भोवतीच सगळे संबंध आहेत आणि तुला पण चांगलंच माहिती आहे. आता बघच तिची कशी वाट लावते ते. म्हणजे म्हणजे नाही काय. ए काय करणार आहेस का तू. ए मग घ्या वेळ आली ना की कळेल काय करणार आहे ते. म्हणजे संख्या आणि प्राजू या दोघांचा विषय कायमचा क्लोज. ही संख्या अरे हिला का हळूहळू डेंजर होत चालली आहे बघ. व्हायला का ही काय पण करू शकते. ही संख्या अरे तू कशाला भीतीस आम्ही आहे की. आणि काय होईल ना ते चांगलं सुनार आहे बघ. होय अरे आवर की लवकर गावात सामान आणायला जायचं की नाही. होय आवडतो. हे मग घ्या मी जातो आवरायला मग जाऊ आपण गावात सामान आणायला. हा? बरं जा. पण संख्या मी काय म्हणतोय आपलं जे काय बोलणं होतंय तिला कसं कळतंय रे. मला काय माहिती. पण तिला कसं कळतंय सगळं. एक काम कर तू विचार करत बस मी जाऊन येतो. हा बरोबर हा. राजा तू माझ्याकडे कसा बघतोय. ए मग आता काय समज नाही याच्यात काय. चल तुला संबंध नाही धावतो चल. संख्या सगळं सामान घेतलंयस ना नाहीतर का ओरडायची. तुला नाही काय बोलणार मला म्हणेल या मंगामुळे सगळं राहिलंय. अरे नाही बाबा घेतलंय सगळं. फक्त जाता जाता तुझ्या मम्मीकडनं शेवगा घ्यायचा. यो काय शेव काय गीत. हा शेवगा आहे ना शेवगा. एक दिवस असा मोठा माणूस बरं का नाही तू बघत राहशील. होय 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 चांगला मोठा राखीच हो. पण होय रे तुला काय एका साईड तासलाय का काय. या स्टाईल बरं का नाही लय पोरी फिजा येते. अयो बावन मार्केट जाम केलंय मग. ए राजा अरे तू बोलत बिलत जा राव. अरे असं बरं नाही. ही दुनिया काय चांगली नाही. असं वागण्याला काय अर्थ नाही बघ. जाऊ दे आपल्या बरंच आहे की कुठं आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा. अरे होय की पण 10वी होईपर्यंत नंतर. ए बाबा असलं काय बोललो गो रात झोपताना टेन्शन येतं बाबा. आहो थांबा की प्राजूजी. काय हो मला माहिती तुम्हाला राग आलाय. हो राग येणं साहजिक आहे. पण एकदा तर ऐकून घ्या माझं. का तुझं काय ऐकून घेऊ. ए तू असं का बोलतेस ग. अच्छा असं नको बोलू. मग कसं बोलू रे. प्राजू नाण्याला 2 बाजू असतात. हा का
तर त्याच्या दोन्ही बाजू आहेत ना पाहिलेत मी. हो प्राजूजी एकदा ऐका तरी. बघा गावात पोरींना अडवून पोरं पोरींसोबत बोलायला लागले ती. अरे नाही बोलायचं तिला, जा की गप. ए तुझा काय संबंध आहे रे आमचा बघून घेईन. ए पोरी पुढे शायनिंग मारनो काय? तुम्ही किती पोरी फिरवताय ना मला चांगलंच माहिती. ए आम्ही नाही तुझ्यासारखं काय पण बोलू नकोस. प्राजूजी याचं काय ऐकू नका हो. काय रे पोरी पुढं कशाला खरंला पावताय हा? ए तुला सांगतोय ही पोर नाही शानी. गावातल्या पोरीनं सगळं येडं केलं यांनी. माझं खोटं वाटतंय ना तर गावातल्या कुठल्या पण पोराला विचार जाऊन. आणि याचमुळं का नाही गावात कोणी यांना भाव देत नाही. ए रुत्या तुझी ना आमची दुश्मन आहे उगाच तिला सांगून आमच्याबरोबर वाईट होऊ नको कळलं का. गप जा. ए मी कशाला वाईट करतोय? जी समजाय पाहिजे ना तीच सांगतोय तिला. ए काय समजायला पाहिजे काय नको ते आमचं आम्ही बघतो. तू जा इथनं. हे बघ मी तुला खरं सांगतोय ना त्यामुळे हकला लागलेत मला इथनं. ए ऋत्या बस कर. संकेत बाद झालं. जर का तुमच्याच गावातली पोरं तुमच्याविषयी असं बोलतायत ना तर समजतंय कसा आहेस तू. अहो प्राजूजी बस करा. परत माझं नाव नाही घ्यायचं. अरे 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 गेली की पोरगी लयच हलक्या काळजाची आहे. पटलं तिला सगळं. ए रुत्या नाही तुझी गेम झाली तर नावाचा मंग्या सांगणार नाही कळलं का. हात तरी लावून दाखव की एका मिनिटात पोरं गोळा करतो. तुझ्या तर ए मांग्या सोड. अरे त्याला हेच पाहिजे. आपण नंतर डोक्याने काटा काढू याचा. तू डोक्यानं नाव नाहीतर कशानं मध लाव. माझं तू काहीच बिघडू शकत नाही समजलं का. हे घ्या टॉवेल. संख्या काय रे एवढा विचार करतोय वर बघून. अहो काय नाही. तोंड का असं केलंय कसं मांजरासारखं. काय पण राव तुमचं बापू. हे नाही घे तिकडं. बापू हे घ्या चकली आणि चिवडा. अगं आता हे कशाला आणलं जेवायचंय ना आता. अहो किती मेहनतीने बनवलंय. अगं पण अगं पण नाही हे घ्या. आज लय प्रेम आलंय बापावर. हा येणारच ना. कुठला पण सण आला की हिचं प्रेम येतच. हा अगाई काहीतरी घ्यायचं असेल ना. बरोबर बोलतो. जा बाबा. बापू मी काही लहान आहे का हो? मी आता मोठी झाली ना. हो तू आणि मोठी. ओय शोभे तू कधीच मोठी होणार नाही समजलं का. बोला बोला. एकदा का मी लग्न करून गेली ना मग तुम्हाला माझी आठवण येईल तेव्हा मला अजिबात फोन करू नका. हे पुरी कशाला ग पुढचं बोलती. तुझी अजून 10वी तरी झाली का. आणि तोपर्यंत या संख्याची बायको येईल काय रे. माझी ओ बापू काय पण बोलता राव तुम्ही. काहीतरीच काय बरोबर आहे त्यांचं. ए आगाई काय पण काय बोलतेस. अग मला लय शिकायचंय त्याला लय टाइम आहे अजून. अरे पण आम्ही काय लगेच म्हणतोय का. माझ्या संख्येला ना काय पण अडचण नाही यायची. दिसायला तर किती छान दिसतोय तो. आणि शिकून मोठा साहेब झाला ना तर त्याला जी मुलगी हवे ना ती तिला मिळेल. ती क्लासमधली प्राजू आहे की नाही तशीच. आगाई प्राजू. होय आई. ती दिसायला पण लय भारी आणि आपल्या दादाला ना तशीच बायको पाहिजे. अरे पण आत्ताच बोलायच्या गोष्टी आहेत का. जेवण झालं का. हो जेवण झाले. फक्त भाजी ना तव्यात उलटी पालती करते आलेच. बापू हा बोला काय काम आहे. ते करू नको. काय काम आहे ती सांग. बापू आता दिवाळी आली आहे. मग मला तुम्ही सायकल घेणार. मग मी त्या सायकलीवर ना रोज शाळेत जाणार. अहो बापू काय करायचंय माझी जुनी सायकल आहे की. बापू ती नको. ती पोरांची सायकल आहे आणि मला त्याच्यावर जायला लाज वाटते. बापू प्लीज ना. बरं घेऊ की आपण. मी नाही म्हणलोय का. पण एवढा 1 महिना जाऊ दे नाही तर शाळा चालू व्हायच्या आधी घेऊ की आपण. हा चालतंय की. अहो बापू पण काय करायचंय. अरे माझी लाडाची लेक आहे ती. मधू पण बोलली होती मला संकेत आवडतं. आणि ती गावात मिळालेली मुलं ती पण सांगत होती की संकेत पोरी फिरवतो. पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून तर असं नाही वाटत की तो असं काय करेल. पण कोणाच्या चेहऱ्यावरनं अंदाज नाही लावू शकत की तो व्यक्ती कसा आहे. देवा तू काय मलाच का हर्ट करतो. मला जी व्यक्ती आवडते तिला काय माझ्यापासून दूर करतोस. काय चुकी आहे माझी मला नाही समजत. पण आता बाद झालं. मला विसरून जावं लागेल
की माझ्या आयुष्यात कोणी संकेत होता म्हणून. हे सगळं काय होऊन बसलंय? मीच अडकत चाललोय सगळीकडे. एक तर ती मधू माझा पाठलाग सोडा ना, आणि प्राजूजी माझ्यापासून लांब होत चालले. मधू, हे काय केलंस तू? दाद्या, अरे काय बडबडतोयस? तू कधी आलीस? मी आत्ताच. काय नाही. दाद्या, काय झालंय का? नाही नाही, काय नाही. मग ते प्राजू मधू काय बोलत होतास? प्राजू मधू? नाही नाही अगं, काहीच नाही. दादा एक बोलू का र? हा, ते प्राजू दिदी बरं ए अगं काय नाही तसं. अगं आमची फक्त मैत्री. तुला कोण बोलला असं? काही पण नको बोलत जाऊ. अरे ऐकून तर घे. प्राजू दिदी बरं तुझी चांगली फ्रेंडशिप आहे ना, असं म्हणत होते मी. हा आहे, पण तुला कोण बोललं? अरे त्यावेळी बघ, प्राजू दिदी आपल्या घरी आली होती. आपण जेवण करत बसलो होतो. आम्ही हात धुवायला आतमध्ये गेलो तेव्हा प्राजू दिदी तुझ्याबद्दल लई चांगलं काय काय बोलत होती. संकेत मला मदत करतो, तुझा भाऊ लई चांगला आहे. मग मी म्हणलं आहेच की. असं बोललं माझ्याबद्दल? हा. बर. दाद्या, असं एकटा बडबड करत नको बसूस, अभ्यास कर. हा मी करतो, तू झोप. हा झोपते. राजूजी, आपल्या मैत्रीच्या पलीकडे काही नातं आहे का? असं मला आता वाटायला लागलं. पण आता तुम्हीच नाही आहे माझ्यासोबत. तर मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. शेअर करा.